व्यासपीठाकडे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राजेश भाऊ मालपाणी, डॉक्टर सुशीलजी तांबे साहेब, आलेल्या सर्वांना विनंती आहे की आपण पुन्हा आनंदानं आपल्या सगळ्यांनी आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीला भरभरून यश दिलं आणि आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पदग्रहण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. प्रियदर्शनी इंदिराजी गांधी यांच्या नावानं असलेली ही वास्तू या वास्तूमध्ये आज नूतन नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे आपल्या सर्वांच्या साक्षीनं आहे की युवकांना नक्कीच जागा सगळ्या एवढ्या उपस्थितीमुळे कमी पडणार आहे. पुढे यायचं आहे आणि त्यांचे सर्व सहकारी आदरणीय साहेबांच्या नगर परिषदेचा कार्यभार स्वीकारला. जर्मनीच्या माजी खासदार या सोहळ्यासाठी क्लॉडिया नॉल्टी त्या 3 वेळेस खासदार होत्या आणि एकदा मंत्री होत्या. म्हणजे अगदी वयाच्या 24व्या वर्षीच त्या मंत्री झाल्या होत्या. त्या इथे आलेल्या आहेत. ते नेहमी येत असतात संगमनेरला. तर त्या साहेबांच्याही त्या ठिकाणी अतिशय चांगले संबंध आहेत. तर त्या ठिकाणी आज आलेल्या होत्या. त्यांना समजलं त्यामुळे त्या या ठिकाणी उपस्थित आहे. क्लॉडिया नॉल्टी त्यांचं स्वागत करूया आपण. आदरणीय सन्माननीय प्रमुख पाहुणे, मान्यवर सदस्य, नवनियुक्त पदाधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच माझे प्रिय उपस्थित आहे. आजचा हा मंगल प्रसंग अत्यंत प्रेरणादायी आहे. कारण आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. आणि याच पावन दिवशी आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन सर्व
हॅलो, अरे दादाला पाठव बरं अर्जंट. महिला इकडून उभं राहता आणि JST पण उभे राहता. मॅडम इकडून या. थोडं मागे बसल्या खुर्चीवर. मागे 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 लड्डू भाई थोड़ा पीछे 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 भी थोड़ा पीछे पीछे थोड़ा भाई थोड़ा मागे थोड़े मागे. थोड़ा मागे थोड़ा मागे थोड़ा मागे 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 मागे. अरे 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 वा प्लॅन करू का एकदा. प्लॅन करू मागे या ना. प्लॅन करू का. साहेब एक मिनिट. साहेब 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 एक मिनिट. साहेब एक मिनिट. साहेब 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 एक मिनिट. एक मिनिट फॉलो करायचं ते अवघड आहे जसं. सर 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 आहे का लाईनवर. हा समोर समोर ताई समोर. हा ताई समोर. अण्णा लाईन वर आहे. हा समोर. अण्णा लाईन वर आहे. नाना समोर. नाना नाना समोर. डॉक्टर साहेब ताई 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 समोर. समोर समोर. अरे थोडं खाली घ्या ना. हा समोर. गणेश समोर. हा समोर 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 ताई ताई समोर ताई समोर ताई. हा समोर ताई 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 समोर. आपण चांगला घ्या. हा समोर ताई समोर. हा
एक मिनिट ताई समोर लाईनवर ताई समोर ताई इकडे ताई समोर समोर शोधून ठेवा तिकडं आता इकडं आवडून ताई समोर हा ताई समोर 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 ताई समोर पूजा दे फोटो निकाल अपना चलो ये हुसैन फोटो ले तो फिर फोन भी घुसन दो क्या कडू कडू धाम जरा म्हणा प्रथम संगमनेर सेवा समितीच्या वतीने तुम्ही एवढ्या भरघोस मताने आम्हाला निवडून आणलात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. नगरसेवक माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे. आपल्या सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पदाच्या माध्यमातून मला आपल्या शहराचा विकास करण्याची योगदानाची संधी मिळण्यासाठी मला खूप आनंद आहे. नगरसेविका हा म्हणून माझी भूमिका केवळ एका प्रतिनिधी म्हणून नसून लोकांचा आवाज बनून काम करण्याची आहे. नागरिकांच्या समस्या आणि गरजा जाणून घेण्यात आणि त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्यातून त्याचा तोडगा काढून त्याचा निदान करणे हा माझं कर्तव्य आहे. पिण्याचे पाणी, शहरातील स्वच्छता तसेच पायाभूत सुविधा यांची दुरुस्ती व माझ्या कामांचा भाग असून यावर माझा भर राहील. शिक्षण, आरोग्य या केंद्राच्या सुधारणेसाठी मी सदैव तत्पर राहील. या माझ्या छोट्याशा योगदानानुसार जर समाजातून काही परिवर्तनाचे बदल घडून येणार असेल तर त्यासाठी मला अत्यंत आनंद होणार आहे. संगमनेर सेवा समितीतर्फे मी पुनश्च तुम्हाला सगळ्यांना आभार मानते. धन्यवाद. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्या म्हणायच्या, ज्ञान आणि स्वाभिमान मिळालं की स्त्री स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडवते. त्याच विचाराचा मी अभिवादन करते. आदरणीय व्यासपीठ आणि माझी प्रिय संगमनेरकरांनो, आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे. आपण दिलेल्या विश्वासामुळे मला नगराध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. ह्या विश्वासासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांची आभारी आहे. प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून इथे उभी आहे. संगमनेरमध्ये आलेल्या सुनेला तुम्ही मुलीसारखं प्रेम देऊन आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे. माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही, सेवा करण्याची एक संधी आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल. जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. मी आणि माझी सर्व टीम, संगमनेर सेवा समितीची सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा
रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर 2.0 ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू. आपल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपली मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व नामदार बाळासाहेबजी थोरात, आदरणीय व्यासपीठ, आजच्या उत्सवमूर्ती, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, ज्यांच्या नावात मैथिली म्हणजे सीतेचं नाव आहे. मिथिला नगराची जानकी होती म्हणून तिला मैथिली नाव झालं, तसं मैथिली संगमनेरकरांना आशीर्वाद म्हणून आलेली आहे. या ठिकाणी खूप छान घोषणा दादांनी दिली. काम केलंय, कमाल करूया. आणि त्या कमालीला सगळ्या जनतेने मतपेटीतून मोठा सलाम दिला. आणि ही घोषणा आणि त्याने जे काही विजन दाखवलं, विजन 2.0, पण 2.0 हे नुसतं 2 म्हणजे 1+1 2 होतो. हा पहिला एक आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपण त्या विजनमध्ये आपण काय करू शकणार, गावासाठी का. तसं JF केनेडींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हे नका विचारू की या देशाने माझ्यासाठी काय केलं, स्वतःला हे विचारा की मी या देशासाठी काय केलं. त्या पद्धतीने आपल्यापैकी प्रत्येकाला ठीक आहे, विजन 2.0 येणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्याची मोठी ब्ल्यूप्रिंट आपल्यासमोर आहेच, पण त्यात आपलं योगदान काय असणार, मी काय करणार या शहरासाठी, हा संकल्प प्रत्येकाने. नूतन वर्ष आलेला आहे, नूतन वर्षाचे अनेक संकल्प आपले होत असतात. त्यात हा संकल्प निश्चितपणे आपला प्रत्येकाचा पाहिजे की मी या शहरासाठी हे करणार आहे. आणि कलेक्टिव्हली हे सगळे जर हात लागले, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही अम्मा, ध्यास वेगळा नाही. हा जगन्नाथाचा रथ निश्चित अधिक वेगात पुढे जाईल. संगमनेर नवीन नवीन उंचीवर जाईल. संगमनेरची औद्योगिक, आर्थिक सगळी नाडी खूप भक्कम आतापर्यंत साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी केली आहे. आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आणि आपण सगळे मिळून या प्रगतीला अधिक गतिमान करूया, अधिक उंचीवर नेऊया. या शुभेच्छा या निमित्ताने मैथिलीताईंना देतो. धन्यवाद. बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, कैलास शेठ लोणारी आणि या शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे आणि उपस्थित सगळेच बंधू भगिनी, आपण सर्व व्यासपीठावरील सर्व नगरसेवक नगरसेविका, आपल्या सगळ्यांचं मी सर्वात प्रथम खूप खूप मनापासून आभार मानतो की अत्यंत मोठी अशी संधी या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे. आत्ताच राजेशभाऊ मालपानी, मनीषभाऊ मालपानी, गिरीशभाऊ मालपानी हे सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कामामध्ये पुढाकार कसा घेता येईल यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि राजेशभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना देखील तेवढीच जबाबदारी पार पाडावी लागते, सुरुवात तिथून करावी लागते. कचरा टाकू नका हे नगरपालिका सांगू शकते, पण कचरा टाकणाऱ्यावर दंडही करू शकते, पण शेवटी त्याचे हात जे आहे ते काय कोणतं नगरपालिका थांबवू शकत नाही. आता एखाद्याने दंडच भरायचा ठरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळं निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर 2.0चा आपण एक विजन दाखवलं. संगमनेरला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचं एक स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या मुख्य अधिकारी दयानंदजी गोरे इथं बोलत असताना त्यांनी सांगितलं की 160 वर्षांची ही नगरपालिका आहे. 1860 साली याची स्थापना झालेली आहे आणि पुढच्या 2035 साली याला 175 वर्ष पूर्ण होणार आहे. अशी ऐतिहासिक नगरपालिका होतीये.
2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय की देश आपला विकसित होणार आहे, 100 वर्ष पूर्ण करतोय. महाराष्ट्र जो आहे तो 2047 मध्ये आपण पाहतो की विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 2035 मध्ये हे संगमनेरची नगरपालिका, संगमनेर शहर जेव्हा 175व्या वर्षामध्ये पदार्पण करेल, त्यावेळेस आपण देखील एक स्वप्न पाहिलं पाहिजे का संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याला एक व्हिजन देणं, त्याच्यातून काम करणं, त्याच्याकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये हे जे आहे ते सगळ्यांनी एकत्रित राहून काम करण्याची गोष्ट आहे. मला इथं आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतोय. राजमाता जिजाऊंची देखील तिथीप्रमाणे आज जयंती आहे. म्हणूनच आज आपण पाहिलं की सगळं महिलांचाच कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. 2 आमच्या महिला नगरसेविकांनी इथं भाषण केलं. खरं तर त्या खूप बोलतात, पण बहुतेक ते वाचून बोलायच्या दडपणामुळे त्या कमी बोललेल्या नाही. तर तशा त्या दोघी पण, प्रियंका शहा पण बोलणारे आहेत आणि बसून भाषणं पण त्यांनी फार चांगले केले निवडणुकीमध्ये. प्रियंका शहानी पण केले आणि आपल्या सरोजिनी पगडांनी पण खूप चांगले भाषणं केले. पण आता ते एवढे माणसं वगैरे सगळं नवीन पाहिलं की जरा दडपण येतच, त्याच्यामुळे साहजिक आहे. परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये या चांगल्या तयार होतील याची मला 100% खात्री आहे आणि चांगल्या पद्धतीने काम करतील. खरं तर संगमनेर नगरपालिकेचं एक आपल्या समोर विजन आम्ही ज्यावेळेस ठेवलं, त्यावेळेस हा जो जाहीरनामा आपण तयार केला, हा जनतेच्या चर्चेतून, जनतेने जे प्रश्न सांगितले त्याच्यातून खऱ्या अर्थाने तयार झालेला हा संगमनेर 2.0चा जाहीरनामा आहे. त्याच्यातले पहिल्या 100 दिवसात काय काम करणार, त्या कामाची सुरुवात देखील आपण निश्चितपणाने केलेली आहे आणि पुढच्या 100 दिवसांनंतर त्याचा प्रगती पुस्तक आणि त्याचा लेखाजोखा देखील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे का या 100 दिवसात आम्ही काय काय काम केलेलं आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी मुंबईवरून खास राजेश भाऊ, प्रजा फाउंडेशन म्हणून एक NGO आहे जे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचं कामाचं मूल्यमापन करत असतात की ते कशा पद्धतीने काम करतात. आजच आपण संगमनेर नगरपालिकेचा आणि प्रजा फाउंडेशनचा MOU साईन करतो आहे आणि संगमनेरच्या नगरसेवकांचं देखील मूल्यमापन कामाचं होणार आहे आणि दर 1 वर्षाला त्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक तुमच्या घरपोच करण्याचं काम आम्ही करणार आहे का त्या नगरसेवकांनी काय काम केलं आणि काय काम करू शकले नाही किंवा काय अजून चांगल्या पद्धतीने ते करू शकतात, अशा पद्धतीचं एक प्रगती पुस्तक देखील आपण करणार आहे. कारण शेवटी आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. हे संविधान देत असताना आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिला. या मतदानाचा अधिकार म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही काम खरं तर लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. लोकांनी चालवलेले राज्य म्हणून आपण लोकशाहीकडे पाहत असतो. ही लोकशाही आपल्याला अत्यंत मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे. आज या महिलांचा दिन आपण साजरा करतोय. सगळ्या महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. पहिली महिलांची शाळा सावित्रीबाईंनी चालू केली आणि त्यांना साथ दिली ती फातिमा शेख. त्यांचा देखील आज आपण मुद्दाम या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे. कारण सावित्रीबाई फुले एकट्या नव्हत्या, त्यांच्याबरोबर फातिमा शेख होत्या की ज्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना सावित्रीबाई केलं होतं आणि म्हणून त्यांना देखील आज आपण अभिवादन करत असताना मला एक गोष्टीचं आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की ज्या पद्धतीचे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असतात त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाचे काही कर्तव्य पण असतात. नागरिकाचे कर्तव्य आणि हक्क हे हातात हात घेऊन चालत असतात. आपण फक्त अधिकारांवरच लक्ष देतो, आपण फक्त आपल्या हक्कांवरच लक्ष देतो, मात्र सोयीनुसार आपण आपले कर्तव्य विसरत असतो आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी करायचं आहे. संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण जे होणार, परवा इथं कोणीतरी भाषणामध्ये एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं 150 कोटीचं बजेट नगरपालिकेचं आहे, 150 कोटी रुपयामध्ये रस्ते तयार होतात आणि रस्त्याची क्वालिटी काय, अशा पद्धतीचं भाषण कोणीतरी निवडणुकीच्या काळामध्ये केलं. अर्धवट अभ्यासातून केलेलं भाषण आहे. संगमनेर नगरपालिकेचं बजेट जे आहे म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे फक्त 15 कोटी रुपयाचं आहे. फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न संगमनेर नगरपालिकेला जे मिळतं ते फक्त घरपट्टी, पाणीपट्टी, विविध प्रकारचे टॅक्सेस आणि त्याचबरोबर ते दंड किंवा हे गाडे आपण जे दिले त्याच्यात येणारं भाडं, की तुम्हाला जन्ममृत्यूचे दाखले काय 50-100 रुपये ते भरावं लागतं, ते एवढंच फक्त संगमनेर नगरपालिकेला 15 कोटीचं उत्पन्न आहे. जेव्हा की खर्च हा संगमनेर नगरपालिकेचा 165 कोटी रुपयाचा आहे.
हे वरचे जे 150 कोटी रुपये मिळतात हे संगमनेरला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून मिळतात आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा 100% शासनाच्या भरोशावर खऱ्या अर्थाने चालू आहे. इथल्या पगाराला सरकार पैसे देतं, इथल्या रस्त्यांना सरकार पैसे देतं, इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी सरकार पैसे देत असतं आणि म्हणून निश्चितपणे संगमनेर नगरपालिकेच्या समोर एक आपल्याला मॉडेल उभं करायचंय का आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि सरकारवरचं आपलं डिपेंडन्सी जे आहे, सरकारवरचं जे आपण अवलंबून आहोत ते कमी कसं करता येईल, आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तरच खऱ्या अर्थाने आपण नागरिकांची कामं करू शकणार आहे. या ठिकाणी मला आपल्याला या निमित्ताने हे पण सांगायचंय की आम्ही प्रभाग समित्या तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये येऊन तिथल्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने होणार आहे त्याचं देखील एक नियोजन आपण करणार आहे. नागरिकांशी चर्चा करूनच या ठिकाणी कामं होणार आहे. अशा पद्धतीचं एक वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेचं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करणार आहे. संगमनेर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक आदर्शवत अशी नगरपालिका असेल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपण करणार आहे. डॉक्टर मैथिली तांबे ह्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समजतो विषय, लगेच समजतो, त्याच्यातून त्या काम करू शकतात आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री की त्या आणि त्यांच्या सोबतचे सगळे नगरसेवक हे निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं काम करतील. खरं तर महिला राज आपल्याकडे आलेलं आहे. 50% महिलाचं आरक्षण आहे. 50पेक्षा एक महिला जास्तच असते आपलं आणि आता तर नगराध्यक्ष पण महिला म्हणजे जवळजवळ 60% जवळजवळ महिला या नगरपालिकेमध्ये आता झालेल्या आहेत. मला या इथं 50% महिला देखील आज इथं बसलेल्या आहेत. मला सांगायचं आहे की आपण खरं तर आभार मानले पाहिजे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी 100 वर्ष लढाई करावी लागली होती रचनाबाबी. 100 वर्ष. आणि तो महिलांना अधिकार जो आहे तो आपल्या इथं न मागता मिळालेला आहे. एवढंच नाही मिळाला तर त्याच्यामध्ये 50% महिलांना आता तुम्हाला नगरपालिका इकडं सगळीकडे आरक्षण आणि आता तर देशात खासदार आणि आमदारामध्ये सुद्धा 33% आरक्षणाची घोषणा महिलांना झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अत्यंत महिलांच्या या सगळ्या भावना समजून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचंय. महिलांना पण माझी विनंती आहे की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तसं गावही स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपलं घर आपण कायम स्वच्छ ठेवतो, घरामध्ये कचरा होऊ देत नाही, घरामध्ये काही होत नाही, पण शेजारच्या अंगणामध्ये कसा केर ढकलून देतो ना आपण, असं ढकलाढकली आपल्याला करता येणार नाही. हे गाव आपलं आहे. आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावा लागतील, गावाला शिस्त लावावं लागेल. गावामध्ये ज्या काही बेशिस्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावर आळा आणावा लागेल. आपण आज पाहतो की आपल्या गावामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज रस्त्यावर कोणी पण कुठेही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाड्या लावतंय, उभं राहतंय. आम्ही पार्किंगची व्यवस्था केली. 3-4 ठिकाणी आता पॅन्ट पार्क केले. पॅन्ट पार्कमध्ये लोक जाऊन गाड्या लावतात आणि पैसेच भरत नाही. मग नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली तर तुम्ही रोज गाड्या लावतात, पैसे भरत नाही. आता त्यांनी लगेच नगरपालिकेत ती नोट कमी करावं लागतील असे माझ्याकडे काल एक अर्ज आला होता. मी सांगितलं स्पष्टपणे की त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. जो काही निर्णय आहे शेवटी तो आपल्याला पाळावा लागेल. जो नियम आहे तो आपल्याला पाळावा लागेल, त्याला पर्याय नाही. कारण आपण रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर त्याची गैरसोय नागरिकांना होत असते. अशा सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे का हे सगळं काय करतोय हे फक्त आणि फक्त संगमनेरकरांच्या नागरिकांच्या हिताचं करतोय. याच्यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, वैयक्तिक फायदा नाही, वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही. जे काय करायचंय ते नागरिकांसाठी करायचंय. ज्या ज्या गोष्टी करायच्या ते संगमनेरला उत्तम शहर करण्यासाठी करायचंय. ज्या आपण जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्या देखील संगमनेरला उत्तम शहर करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचंय. या सगळ्यामध्ये आपली साथ ही मोठ्या प्रमाणावर आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितपणाने मला खात्री आहे की संगमनेरला आपण एक आदर्शवत शहर असं शहर करू शकतो. नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आपण चालू करतोय. उपनगरामध्ये एक कार्यालय चालू करणार आहे. त्याचबरोबर
दोन्ही उपनगरांमध्ये म्हणजे दिल्ली नाका परिसरात एक आपण करणार आहे, गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये एक आपण करणार आहे, जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेमध्ये यावाच लागलं नाही पाहिजे अशा पद्धतीची एक व्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे, जेणेकरून नगरपालिकेमध्ये हेलपाटे मारण्याची देखील गरज या ठिकाणी पडणार नाही. मला या निमित्ताने सगळ्या प्रशासनाला देखील सांगायचंय आणि आज पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवशी मला नगरपालिकेच्या प्रशासनाला अगदी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सांगायचंय की यातले अनेक अधिकारी असे तुम्ही आता पाहिलं असेल की गेले 4 वर्ष खरं तर प्रशासक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोक सुद्धा माहित नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक आता अधिकारी सत्कार करायला आले आणि तेच डॉक्टर सुधीर तांबे कुठे पाहत होते, म्हणजे अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला आजच सांगायचंय की हे नगरपालिका, हे संगमनेर शहर हे अतिशय सरळ नाकाने चालणारं शहर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नागरिकाला त्रास होता कामा नये, कुठल्या पद्धतीची गडबड भ्रष्टाचार होता कामा नये. कोणत्याही नागरिकाची तक्रार जर आली की त्याच्याबद्दल कोणी त्याच्या बरोबर उद्धट बोललं, त्याच्याकडून पैसे त्यांनी मागितले, त्याला जर त्यांनी हेलपट्टे मारायला लावले तर तो किती जवळचा असो त्याला त्या क्षणी तात्काळ निलंबित करण्यात येईल. हे देखील मला आपल्याला या निमित्ताने आज सांगायचंय, कारण हे काय आता ज्यांना माझा स्वभाव माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रेमाने, पण जर जमलं नाही तर मात्र नियमाने अशा पद्धतीने सगळं काम या ठिकाणी होईल. सगळ्या नागरिकांना देखील मला सांगायचंय, इतकं मोठं यश तुम्ही खऱ्या अर्थाने आज थोरात साहेबांना आणि आम्हाला दिलेले. 70% मतं घेऊन नगराध्यक्ष निवडून महाराष्ट्रात एकही आलेला नाहीये, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. त्यामुळे प्रत्येक जण यातला विजयाचा शिल्पकार आहे. अनेक तर या निवडणुकीतल्या विजयाचे शिल्पकार आज आलेले सुद्धा नाहीयेत आणि अनेक शिल्पकार असे ते कुठेतरी कोपऱ्यात मागे बसले असतील. त्यांनी कधी व्यासपीठावर बसावं या अपेक्षेने मतदानामध्ये मदत केलेली नाही. त्यांनी फक्त एकच विचार काम करताना केलं की ही नगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात असली पाहिजे या मताने खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम या नगरपालिके इथून असं जाणवणार नाही की बाबा आमचं ऐकलं जात नाही. त्यांना 100% त्यांचंही ऐकलं जाईल. जे चांगल्या सूचना असतील त्या विरोधकांच्याही घेतल्या जातील, हे देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचंय. कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते निश्चितपणाने आम्ही करू. एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. या ठिकाणी जर्मनीवरून खास क्लॉडिया नॉल्टे या खासदार आहेत जर्मनीच्या, त्या आपल्या इथे संगमनेर तालुक्यामध्ये इंडो जर्मन नावाने खरं तर फादर बाकर होते सहकारमर्षी भाऊसाहेब थोरातांच्या काळामध्ये. काम खरं तर लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. लोकांनी चालवलेले राज्य म्हणून आपण लोकशाहीकडे पाहत असतो. ही लोकशाही आपल्याला अत्यंत मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे. आज या महिलांचा दिन आपण साजरा करतोय. सगळ्या महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. पहिली महिलांची शाळा सावित्रीबाईंनी चालू केली आणि त्यांना साथ दिली ती फातिमा शेख. त्यांचा देखील आज आपण मुद्दाम या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे. कारण सावित्रीबाई फुले एकट्या नव्हत्या, त्यांच्याबरोबर फातिमा शेख होत्या की ज्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना सावित्रीबाई केलं होतं. आणि म्हणून त्यांना देखील आज आपण अभिवादन करत असताना मला एक गोष्टीचं आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की ज्या पद्धतीचे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असतात त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाचे काही कर्तव्य पण असतात. नागरिकाचे कर्तव्य आणि हक्क हे हातात हात घेऊन चालत असतात. आपण फक्त अधिकारांवरच लक्ष देतो, आपण फक्त आपल्या हक्कांवरच लक्ष देतो, मात्र सोयीनुसार आपण आपले कर्तव्य विसरत असतो. आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी करायचंय. संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण जे होणार, परवा इथं कोणीतरी भाषणामध्ये एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं 150 कोटीचं बजेट नगरपालिकेचं आहे, 150 कोटी रुपयामध्ये रस्ते तयार होतात आणि रस्त्याची क्वालिटी काय, अशा पद्धतीचं भाषण कोणीतरी निवडणुकीच्या काळामध्ये केलं. अर्धवट अभ्यासातून केलेलं भाषण आहे. संगमनेर नगरपालिकेचं बजेट जे आहे म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे फक्त 15 कोटी रुपयाचं आहे. फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न संगमनेर नगरपालिकेला जे मिळतं ते फक्त घरपट्टी, पाणीपट्टी, विविध प्रकारचे टॅक्सेस आणि त्याचबरोबर ते दंड किंवा हे गाडे आपण जे दिले त्याच्यात येणारं भाडं, की तुम्हाला जन्म मृत्यूचे दाखले काय 50-100 रुपये ते भरावं लागतात, ते एवढंच फक्त संगमनेर नगरपालिकेला 15 कोटीचं उत्पन्न आहे. जेव्हा की खर्च हा संगमनेर नगरपालिकेचा 165 कोटी रुपयाचा आहे.
हे वरचे जे 150 कोटी रुपये मिळतात ते संगमनेरला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून मिळतात आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा 100% शासनाच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने चालू आहे. इथल्या पगाराला सरकार पैसे देतं, इथल्या रस्त्यांना सरकार पैसे देतं, इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी सरकार पैसे देत असतं आणि म्हणून निश्चितपणे संगमनेर नगरपालिकेच्या समोर एक आपल्याला मॉडेल उभं करायचंय का आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि सरकारवरचं आपलं डिपेंडन्सी जे आहे, सरकारवरचं जे आपण अवलंबून आहोत ते कमी कसं करता येईल, आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तरच खऱ्या अर्थाने आपण नागरिकांची कामं करू शकणार आहे. या ठिकाणी मला आपल्याला या निमित्ताने हे पण सांगायचंय की आम्ही प्रभाग समित्या तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये येऊन तिथल्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने होणार आहे त्याचं देखील एक नियोजन आपण करणार आहे. नागरिकांशी चर्चा करूनच या ठिकाणी कामं होणार आहे. अशा पद्धतीचं एक वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेचं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करणार आहे. संगमनेर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक आदर्शवत अशी नगरपालिका असेल अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपण करणार आहे. डॉक्टर मैथिली तांबे ह्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समजतो विषय, लगेच समजतो, त्याच्यातून त्या काम करू शकतात आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री की त्या आणि त्यांच्या सोबतचे सगळे नगरसेवक हे निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं काम करतील. खरं तर महिला राज आपल्याकडे आलेलं आहे. 50% महिलाचं आरक्षण आहे. 50पेक्षा एक महिला जास्तच असते आपलं आणि आता तर नगराध्यक्ष पण महिला म्हणजे जवळजवळ 60% जवळजवळ महिला या नगरपालिकेमध्ये आता झालेल्या आहेत. मला या इथं 50% महिला देखील आज इथं बसलेल्या आहेत. मला सांगायचं आहे की आपण खरं तर आभार मानले पाहिजे. सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला. अमेरिकेसारख्या प्रगत राज्यामध्ये, अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये महिलांना मतदानाच्या अधिकारासाठी 100 वर्ष लढाई करावी लागली होती रचनाबाबी. 100 वर्ष. आणि तो महिलांना अधिकार जो आहे तो आपल्या इथं न मागता मिळालेला आहे. एवढंच नाही मिळाला तर त्याच्यामध्ये 50% महिलांना आता तुम्हाला नगरपालिका इकडं सगळीकडे आरक्षण आणि आता तर देशात खासदार आणि आमदारामध्ये सुद्धा 33% आरक्षणाची घोषणा महिलांना झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला अत्यंत महिलांच्या या सगळ्या भावना समजून घेऊन चांगल्या पद्धतीने काम करायचंय. महिलांना पण माझी विनंती आहे की आपलं घर आपण जसं स्वच्छ ठेवतो तसं गावही स्वच्छ ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपलं घर आपण कायम स्वच्छ ठेवतो, घरामध्ये कचरा होऊ देत नाही, घरामध्ये काही होत नाही, पण शेजारच्या अंगणामध्ये कसा केर ढकलून देतो ना आपण, असं ढकली आपल्याला करता येणार नाही. हे गाव आपलं आहे. आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, गावाला शिस्त लावावं लागेल. गावामध्ये ज्या काही बेशिस्त गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला त्याच्यावर आळा आणावा लागेल. आपण आज पाहतो की आपल्या गावामध्ये पार्किंगची फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आज रस्त्यावर कोणी पण कुठेही कशा पद्धतीने त्या ठिकाणी गाड्या लावतंय, उभं राहतंय. आम्ही पार्किंगची व्यवस्था केली. 3-4 ठिकाणी आता पे अँड पार्क केले. पे अँड पार्कमध्ये लोक जाऊन गाड्या लावतात आणि पैसेच भरत नाही. मग नगरपालिकेने त्यांना नोटीस पाठवली तर तुम्ही रोज गाड्या लावतात, पैसे भरत नाही. आता त्यांनी लगेच नगरपालिकेत ती नोट कमी करावं लागतील असे माझ्याकडे काल एक अर्ज आला होता. मी सांगितलं स्पष्टपणे की त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. जो काही निर्णय आहे शेवटी तो आपल्याला पाळावा लागेल. जो नियम आहे तो आपल्याला पाळावा लागेल, त्याला पर्याय नाही. कारण आपण रस्त्यावर जर गाड्या लावल्या तर त्याची गैरसोय नागरिकांना होत असते. अशा सगळ्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे सगळं करताना एकच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे का हे सगळं काय करतोय हे फक्त आणि फक्त संगमनेरकरांच्या नागरिकांच्या हिताचं करतोय. याच्यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही, वैयक्तिक फायदा नाही, वैयक्तिक कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही. जे काय करायचंय ते नागरिकांसाठी करायचंय. ज्या ज्या गोष्टी करायच्या ते संगमनेरला उत्तम शहर करण्यासाठी करायचंय. ज्या आपण जाहीरनाम्यामध्ये गोष्टी सांगितल्या त्या देखील संगमनेरला उत्तम शहर करण्याच्या दृष्टीने आपल्याला करायचंय. या सगळ्यामध्ये आपली साथ ही मोठ्या प्रमाणावर आम्हाला खऱ्या अर्थाने लागणार आहे. आपण सगळ्यांनी जर चांगल्या पद्धतीची साथ दिली तर निश्चितपणाने मला खात्री आहे की संगमनेरला आपण एक आदर्शवत शहर असं शहर करू शकतो. नगरपालिकेचे क्षेत्रीय कार्यालय आपण चालू करतोय. उपनगरामध्ये एक कार्यालय चालू करणार आहे. त्याचबरोबर दोन्ही उपनगरांमध्ये म्हणजे दिल्ली नाका परिसरात एक आपण करणार आहे, गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये एक आपण करणार आहे, जेणेकरून नागरिकांना नगरपालिकेमध्ये यावाच लागलं नाही पाहिजे
अशा पद्धतीची एक व्यवस्था ही येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे, जेणेकरून नगरपालिकेमध्ये हेलपाटे मारण्याची देखील गरज या ठिकाणी पडणार नाही. मला या निमित्ताने सगळ्या प्रशासनाला देखील सांगायचंय आणि आज पहिलाच दिवस आहे, पहिल्याच दिवशी मला नगरपालिकेच्या प्रशासनाला अगदी साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यापासून ते मुख्य अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांना सांगायचंय की यातले अनेक अधिकारी असे तुम्ही आता पाहिलं असेल की गेले 4 वर्ष खरं तर प्रशासक होतं, त्याच्यामुळे त्यांना लोक सुद्धा माहित नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे एक आता अधिकारी सत्कार करायला आले आणि तेच डॉक्टर सुधीर तांबे कुठे पाहत होते. म्हणजे अशी परिस्थिती अधिकाऱ्यांची आणि प्रशासनाची आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला आजच सांगायचंय की हे नगरपालिका, हे संगमनेर शहर हे अतिशय सरळ नाकाने चालणारं शहर आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नागरिकाला त्रास होता कामा नये, कुठल्या पद्धतीची गडबड भ्रष्टाचार होता कामा नये. कोणत्याही नागरिकाची तक्रार जर आली की त्याच्याबद्दल कोणी त्याच्या बरोबर उद्धट बोललं, त्याच्याकडून पैसे त्यांनी मागितले, त्याला जर त्यांनी हेलपट्टे मारायला लावले तर तो किती जवळचा असो त्याला त्या क्षणी तात्काळ निलंबित करण्यात येईल. हे देखील मला आपल्याला या निमित्ताने आज सांगायचे. कारण हे काय आता ज्यांना माझा स्वभाव माहिती त्यांना सगळ्यांना माहिती आहे. जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत प्रेमाने, पण जर जमलं नाही तर मात्र नियमाने अशा पद्धतीने सगळं काम या ठिकाणी होईल. सगळ्या नागरिकांना देखील मला सांगायचंय, इतकं मोठं यश तुम्ही खऱ्या अर्थाने आज थोरात साहेबांना आणि आम्हाला दिलेले. 70% मतं घेऊन नगराध्यक्ष निवडून महाराष्ट्रात एकही आलेला नाहीये, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. त्यामुळे प्रत्येक जण ह्यातला विजयाचा शिल्पकार आहे. अनेक तर या निवडणुकीतल्या विजयाचे शिल्पकार आज आलेले सुद्धा नाहीयेत आणि अनेक शिल्पकार असे ते कुठेतरी कोपऱ्यात मागे बसले असतील. त्यांनी कधी व्यासपीठावर बसावं या अपेक्षेने मतदानामध्ये मदत केलेली नाही. त्यांनी फक्त एकच विचार काम करताना केलं की ही नगरपालिका चांगल्या लोकांच्या हातात असली पाहिजे या मताने खऱ्या अर्थाने या लोकांनी काम केलं. त्याच्यामुळं मला आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम या नगरपालिकेतून असं जाणवणार नाही की बाबा आमचं ऐकलं जात नाही. त्यांना 100% त्यांचंही ऐकलं जाईल. जे चांगल्या सूचना असतील त्या विरोधकांच्याही घेतल्या जातील, हे देखील मला या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे सांगायचंय. कारण शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते निश्चितपणाने आम्ही करू. एवढंच आजच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. या ठिकाणी जर्मनीवरून खास क्लॉडिया नॉल्टे या खासदार आहेत जर्मनीच्या, त्या आपल्या इथे संगमनेर तालुक्यामध्ये इंडो जर्मन नावाने खरं तर फादर बाकर होते सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या काळामध्ये.